कोणत्या डिस्प्ले कुठला कसा दाखव आका निघतं कसा फुटला आपटलं त्याला बाबा काही जय सलम प्रॉपर दादाचे आणि वाव बघा शिर्डीला काय झालं असतं नाही गेलं कसली मोठी आहे आवरं मोठं वलकाचा मावरा उमेदला मला वलकत वाट ठेवली आई तुझा आता ऐकला ना बघा कसली वाव तरी ते बंटी आणि कुणाल नाही ते डायरेक्ट ठाण्याला नेतात वडापाव खायला तर बघू कधीला ऑर्डर मिल्क चॉकलेट चला काही बाउल वगैरे खाऊन झालेलं आहे आणि आता लौकिकने आणले फ्रँकीला पेंडरकर कॉलेजच्या सामने दिसते हे बघा कधीला लौकिक ऑर्डर दोन फ्रँक दिले तर हे गाईज कशा तुम्ही आयोप सर्व मजेत असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे जस्ट 6 वाजलेत आणि आपल्या नेहमीसारखं कॉलेजला चाललो इतक्या दिवसातून चाललो कारण 2-3 दिवस झाले हळदीला गेलतो एका इकडे लग्नाला गेलतो मित्राची झाली होती त्याच्यामुळे कॉलेजला गेलो नाही आणि 2-3 दिवस झाले तेजस पण नाही त्याला पण ताप काहीतरी आले म्हणून तो बोलतो मी पण नाही ना 2-3 दिवस तर जस्ट आता धीरजला कॉल केले बरं चल येतं का मग तो पण बोलत चल येता तर आता तो येईल मग आपण जाऊ कॉलेजला इतक्या दिवसातून तर चला भेटू आता धीरज आल्यावरती चला काही जस्ट आले धीरज आणि आता धीरज चला कॉलेजला जस्ट तुम्हाला सिटीमध्ये धीरजचा तुमचा या कोर्स सुटेल किती वाजता आमचाच बरोबर आमच्याच बरोबर सुटेल तर चला जाऊ आता कॉलेजला चला काही जस्ट आला कॉलेजच्या इथे तुम्हाला जायचा प्लॅन नाही का दोघांचा कॉलेजमध्ये कुठं जायचं हा हे आज जायचं का नाही जाऊ त्याला हा जाऊ त्याला विंटर कलेक्शन बघून आता जायचं आता नाही आता जरा कॉलेजमध्ये बसू यार ते तेजसचे नाव केलं की तो नाही म्हणून आपण पण नाही जायचं का नंतर तुला कपड्यांना पण जायचं का जायचे ते दिवशीच मस्त गार्डनला बसलो तेव्हाच प्लॅन केला त्या भाईने का जाऊ आज काही पण करून चला आता कितीला 7:15 आले आणि 5 मिनिटांनी जायचं प्रॅक्टिकल का नाही प्रॅक्टिकल नाही आता आपलं नाव आता ब्लॅकलिस्ट मध्ये आले तर चला जाऊ याची अशी जास्त मस्ती आता जाऊ कॉलेजमध्ये आणि लेक्चर अटेंड करू तर चला चला काही जस्ट आलो आहे कॉलेजमध्ये आणि पहिल्याच लेक्चर वाटतो ऑफ बिचारा असाच बसले आणि लेक्चर पण ऑफ तर बघू आता लेक्चर केव्हा स्टार्ट होईल दुसरा लेक्चर केव्हा 1 तासाचं असतं का एक लेक्चर आणि इथं ब्लॉग लावले तर आपल्याला फक्त पाहिजे तर आता 250 घंटे तर आपले डेली ब्लॉग बघा स्किप वगैरे नका करू 250 झाल्या लगेच आपलं चॅनल मॉनिटाईज होईल त्यात चला काही जस्ट कॉलेज सुटले आणि आता आमचा रुद्र कुठं गायब झालं काय स्वतः डायरेक्ट इडली खायला गेले पण इथं पण नाही आता बघू तो कुठे गेले त्या शोधायचा प्रयत्न चालू आहे बघू आता कुठे टिपटॉप वगैरे गेला असेल एकटाच गेले सांगून पण नाही गेला कॉल केला कॉल पण नव्हतं चला टिपटॉप वाचलं तर बरा कॅन्टलला झाला गायब तर चला काहीच यो काही भेटला नाही आता आपण जाऊ कॉलेजच्या इथे बाहेर थांबू याच्याकडे फोन पण नाही मेंटल कुठे गेले काही समजत नाही तर बघू कॉलेजच्या इथे राहू थोड्या वेळ आला तर नशीब चला तर गाई जस्ट आले हो कुठे गेल तर सांग जरा फिरायला गेलो फिरायला आता सांगते इथल्या खायला गेलतो इडल्या खाऊन आलो अरे मग सांगून तर जा सांगितलेला विसरलो फोन केला ना अरे आम्ही कुठे शोधला बाबा आम्ही पहिले एस.के. गार्डनला गेलो 30च्या वापिस आलो आता कॉलेजवर थांबलेलो या असं धंदा करत नव्हतं ना आधीच आपल्याला फोन नाही कोणत्या डिस्प्ले कसं दाखव आका निघतं कसा फुटला आपटलं त्याला बाबा त्याला बनवायला जायला लागलं आता चला चला. आता बनवायला जाऊ तर चला काहीच आले आता याचा फोन बनवायला नांदिवलीला आहे बघा
तरी आधी नाटकात आले काही टाकूला जाऊ तू चाललं काय 10:30 वाजलेत आणि बाहेरने घेतले नाश्ता करायला आले आम्ही. आणि आयोग तुमचा नाश्ता झाला असेल याने घेतले माझा. इथं घेतले उत्तप्पा आणि राज काय ऑर्डर करतो बघू आता. मस्त डीमार्टच्या साईडला आल्या. तुम्ही काय घेतले? इडल्या. तर चला नाश्ता करून घेऊ पटापट. अशी पण जाम भूक लागली. तर चला काय आम्ही पण निघालो आणि आता मित्राला पण आपण मित्र घालायला त्याला पण आता म्हणजे त्याला पण अख्खं वाट लागली आणि असं त्याला टाईमपाससाठी पण फोन नाही. तर त्याला उद्या कॉलेज द्यायची तर आजची बरोबर चला जाऊ चला काही मित्राला जस्ट सुटले आणि आता रात मला पण सोडेल महात्माड्यावरती. तर चला आपण पण जाऊ शिकाव तरी नाहीतर जाऊ इथे मच्छीच्या शॉपवर. तर चला काही जस्ट शॉपवर दादाचे आणि वाव बघा शिर्डीला काय झालं असतं नाही गेलं कसली मोठी आहे लांब लचक. इकडे आहे बघा हे पोचे कोलबी हे आहे ना तुझा वालवा एवढा काय पण बघा. ही तरी छोटे इथं का 18-20 किलोची वाव येतं. ही बघा आणि ते सर्व मासे जाम मासा काला मासा पापलेट आणि कोलब्या आणि हे पोचे. कोलब्यामध्ये पण प्रकार बघा एक छोटी एक मोठी एकच दादा उमेल हां उमेल आवरं मोठं वलकाचा मावरा उमेल ना तुला वलका वाट ठेवली आईचा आता आईला ना बघ बघा कसली वाव. तर चाललं काही शॉपवरून निघालो तुम्ही वाजले 12:30 आणि आता जेवायला काय नाही. तर चाललो आहे सागावला हे खायला म्हणजे बिर्याणी आणायला. तर चला जाऊ नानासोबत चाललो आहे. तर चला चला काय जेवायचं सागावरती आणि नानाने दिली तंदुरी ऑर्डर तंदुरी बिर्याणी नाही तंदुरी बिर्याणी. तर चला ऑर्डर घेऊ आणि लगेच तसंच जाऊ घरी. आता पण जाम भूक लागली. तर चला तर चला काय जस्ट आलो आहे घरी आणि आपल्या डोगीला पण जेवायला जायचं आहे आणि आपण पण जेवण वगैरे करून घेऊ. इतक्या उन्हाळ्याची चेहऱ्याची वाट लागते. आता कुठं झोपले वाटतं. तर चला त्याला पण जेवायला देऊ तो पण भूकला असं. तर चला काय वाजले 7 आणि तसंच घरी गेलो तसंच झोपलेलो. त्यांना जेवण वगैरे दिलं कुत्र्यांना आणि तसंच झोपलो डायरेक्ट. आता उठलो 7 वाजता आणि आता आपण चाललो आहे फोटोच्या शॉपमध्ये. इतके दिवस झाले गेलो नाही. अजून एडिटिंग पण करायची कारण भाव्याने पण पाठवले रील्स त्याला पण बनवून द्यायचे. त्याने दुपारीच पाठवली तेव्हा टाईम नव्हता म्हणजे झोपलेलो. तर आता जाऊ मस्त फटाफट दुकानामध्ये आणि लगेच आपण बनवून देऊ. तर चला तर चाललं काय जस्ट आला पुढे शॉपमध्ये आणि जाता पण चालू केली आपली इथे. आता लगेच फटाफट ईद चालू करू आणि मग लगेच त्याला बनवून देऊ. बघा सर्दी झाली बाबू. किती टाईम लागेल याला? जास्त नाही 10-15 मिनिटं. आता योग्य करतं फोटो एडिट करतो वाटतं. तर चला फटाफट आपण पण करू. चला काहीच वाजलेत 8:30 आणि तुम्हाला आधी सांगितलेलं तसा आमचा कुत्रा राहतो का तोच होते. म्हणजे आता आमच्या बाजूला म्हणजे नातेवाईक राहतात त्यांच्या CCTVमध्ये भेटला म्हणजे कॅमेरामध्ये हे झाले व्हिडिओ शूट. तर आता त्यांनी पाठवलेली तेच बघतो. आता सगळे इकडे कधीपासून झाला आपण किती टाईम झाला अर्धा-दीड तास झाला ना नाही 1-1.5 तास झाला आम्ही स्वतः पाठीमागे घराच्या इकडे. तर तुम्हाला CCTVमध्ये दाखवतात म्हणजे ते फुटेज. तर आता शोधू आपण कधीपासून शोधता अजून भेटला नाही. रात्रीचा वेळ आहे त्याचा. ते सकाळी एक राऊंड मारू. तर चला सध्या अजून शोधायचं आहे. तर चला
चला काय खूप टाइम झाला, कुत्रा तर काय भेटला नाही. कोणी चोरले तर आज ना उद्या भेटेलच. हे बघा इथून बिल्डिंग आली, इथे 2 जण होते, तिथे 1 जण होता आणि इथून एक गायब केला आणि 5 जण होते मोजून आणि तिथे 1 जण होते. 4 असेच होते ना, 1 जण आणायला. तर 5 जण होती. तर एक पण म्हणजे इतकं शोधलं, एक पण भेटला ना. उद्या नाही तर परवा पाठचीच पोरत, उद्या नाही तर परवा ते भेटतीलच. आणि आता चालल्या लोडामध्ये लवकीची केसा कापायला जायचं. त्याचं उद्या कॉलेजमध्ये काहीतरी फंक्शन आहे. तर कुठे झालं सिक्केला. तर चला जाऊ फटाफट. चला काय जस्ट ला सिके फॉर यू. आणि भाई पण बसले. बघू आता कसे केस कापतं. जाम गर्दी होती, अर्धा तास झाला बसलेलो. तर एक दिवशी लागला नंबर आणि पहिले सेट करतं वाटतं केस याला. तर चला आता भेटू याची केस कापून झाल्यावरती. चला काही जस्ट याची केस वगैरे कापून झालेली आहेत. भाई बघा कसं दिसतं. आता चल कुठेतरी ने पैसे थोडंसं वाचल्या, भूक लागले जाम. जावचं खायला. तर चला जाऊ आता कुठेतरी बघू खायला. तर चला. तर चला काहीच याने आणले रॉयल डेझर्टला खायला. सीधा डोंबिवली म्हणजे आमच्या गावातून कोल्यावरून तर डायरेक्ट पेंडर करला, डायरेक्ट डोंबिवलीला. तर इतक्या लांब तरी ते बंटी आणि कुणाल नाही, ते डायरेक्ट ठाण्याला नेतात वडापाव खायला. तर बघू कधीला ऑर्डर. मिल्क चॉकलेट कितीला. हां शेअरिंग घेतले का, शेअरिंग घेतले. हे बघा इथे प्राईज आहे, सांगायची गरज नाही. तर बघू. आणि इतकी गर्दी होती, तर बघू कसा लागतो. तर चला. गेला किती पाहिल. ते आहे ना. हा काय किटकट आहे. मिल्क आहे पुढे दे. खायला ना. चला काय आपलं आलेलं आहे मिल्क बाउल. भाईनी केले ऑर्डर. तर आता बघू टेस्ट वगैरे कर. चला काय बाउल वगैरे खाऊन झालेलं आहे. आणि आता लवकिकने आणले फ्रँकीला. पेंडरकर कॉलेजच्या सामने दिसते. हे बघा. कधी दे लौकिक ऑर्डर. 2 फ्रँके दिले. हो आज लौकिक शेक आमचा. तर चला काय 11:30 वाजले. फ्रँकी खाऊन झालेली आहे. आणि आता याला घरच्या फोन येतात जाम विचारायला. जाम टाईम झाला आता मला 11:30 वाजले. तर चला जाऊ याला सोडायला नाक्यावरच्या जायची का गावाने यावं सोडायला. तर चला जाऊ याला सोडायला. हां तर चला काही जस्ट लौकिकला सोडले, गावात सोडले. आणि आता जाऊ आपण पण घरी. असं पण जाम टाईम झालेला आहे. तर चला आता नाक्यावरती आहो, 5 मिनटामध्ये घरा पोहोचू. तर चला काही जस्ट आलो आहे घरी. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कॉमेंट करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.